शेतकरी कर्जमाफीच्या नियम अटींमध्ये मोठा बदल। 50,000 रुपयांच्या ऐवजी आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार। 2026-27 ची ही अट काढून टाकली। मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। शेतीमुळे नाही तर स्टार्टअपमुळे भारत सोने की चिडिया। मंत्री मंगल प्रभात लोढांच्या वक्तव्यानं नवा राजकीय वाद। विरोधकांच्या टीकेनंतर लोढांकडून सारवासारव। मिसिंग लिंकवरच्या माझ्या भाषणावरून काही जणांना मिरची लागली। खोटे अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे। आमचे मिमिक्री आर्टिस्ट बोलले की भाषण हिंदीमध्ये का केलं। मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना खोचक टोला। काहींनी सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी लुटली। नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदेश बांदेकरांवर रोख। तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी चौकशी का लावली नाही। उद्धव ठाकरेंवरही निशाणा। नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याच्या चर्चा। काही नगरसेवकांची शिंदेंच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत बैठक झाल्याची ही माहिती। तर नाशिकमधील ठाकरेंच्या नगरसेवकांनी फुटीच्या चर्चा मात्र फेटाळल्या। कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी रोहित पवार राम शिंदे एकत्र। नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी एकत्र। कर्जतच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या छाया शेलार यांची निवड। महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याण न्यायालयानं 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। सोमवारी म्हात्रेला त्याच्या साथीदारांसह पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणी निदा खानला जामीन मंजूर। जामीन देताना कोर्टानं दिला श्रीकृष्णाचा दाखला। बाळाच्या हितासाठी आरोपी निदा खानला जामीन। मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहारामध्ये नोंदवण्यात आलेला दस्त अखेर रद्द। दस्त रद्द झाल्यानं मुद्रांक शुल्क आणि दंड रद्द होण्याचा मार्ग मोकळा। खासदार पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला दिलासा मिळण्याची शक्यता। विद्यमान कायद्यानुसार दोषींना 1 लाख दंड आणि मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद। मंत्री नरहरी झिरवाळांची विधानसभेमध्ये मोठी माहिती। मात्र या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची झिरवाळांकडून कबुली।